Hello, dear student. Today we are going to learn Standard 10th Science and Technology Part 2, Bridge Course Activity number 6. Bridge Course Activity number 6, Science and Technology Part 2, स्टँडर्ड 10th. ओके, म्हणजेच इयत्ता 10वीची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधील ब्रिज कोर्स ॲक्टिव्हिटी नंबर 6 आपण या ठिकाणी अभ्यासूया. लेट्स अंडरस्टँड. इन दिस ॲक्टिव्हिटी वी लर्न अबाउट कोऑर्डिनेशन इन प्लांट्स, ट्रॉपिझम, आवर टॉपिक मूव्हमेंट अँड प्लांट हार्मोन्स याबद्दल आपल्याला या ॲक्टिव्हिटीमध्ये अभ्यासायचं आहे. रेफरन्स आहे मागच्या वर्षी आपण स्टँडर्ड 9th चॅप्टर नंबर 15 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स या लेसनचा आपण अभ्यास केला असाल तर त्याच लेसनच्या आधारावर आपण ॲक्टिव्हिटी नंबर 6 आपण या ठिकाणी बघूया. In this activity, we learn about competency statements. कोणत्या क्षमता आपल्याला यायला पाहिजे आहे. एक आहे स्टुडंट विल बी एबल टू अंडरस्टँड अँड कम्पेअर मूव्हमेंट ऑफ प्लांट्स. वनस्पतीमध्ये कशा पद्धतीच्या हालचाली होतात याबद्दलचं आपल्याला समजून घ्यायचं आहे. दुसरं, टू अंडरस्टँड द रिझन बिहाइंड ट्रॉपिझम, म्हणजेच वनस्पतीमध्ये असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या डिफरंट टाईप्स ऑफ मूव्हमेंट आहे याबद्दलचं कारणं, यामागची कारणं आपण समजून घेणार आहोत. स्टुडंट विल बी एबल टू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ हार्मोन्स ऑर द रोल ऑफ हार्मोन्स इन कोऑर्डिनेशन इन प्लांट्स. वनस्पतीमध्ये हार्मोन्सचं काय भूमिका आहे, त्यांचं काय फंक्शन आहे, काय कार्य आहे याबद्दल आपण अभ्यासूया. लेट्स टेक ए लुक मध्ये आपण बघूया व्हॉट इज कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. सिस्टमॅटिक रेग्युलेशन ऑफ डिफरंट प्रोसेसेस कॅन बी कॉल्ड कंट्रोल अँड ब्रिंगिंग अबाउट द डिफरंट प्रोसेसेस इन द प्रॉपर सिक्वेन्स कॅन बी कॉल्ड कोऑर्डिनेशन. कोऑर्डिनेशन मीन्स सिस्टमॅटिक डिफरंट प्रोसेसेस. ओके, यालाच आपण कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन म्हणतो आहे. सिस्टमॅटिक रेग्युलेशन ऑफ डिफरंट प्रोसेसेस. ओके, आणि कशा पद्धतीनं त्या सिक्वेन्समध्ये होतं आहे तर त्याला आपण कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन, नियंत्रण ज्याला म्हणतो आपण. ओके, तर याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी घेत आहोत. दुसरं आहे मग कोऑर्डिनेशन इन प्लांट्स. लुक ॲट द पिक्चर हिअर. There are 3 pictures are here. How plants in coordination movement. या ठिकाणी आपण बघू शकतो. In the first picture we look at here, pollen tube growing towards the ovule. या ठिकाणी आपण पाहतोय स्टिग्मा आहे. स्टिग्मावर जेव्हा पोलन ग्रेन्स येतो आहे या ठिकाणी पोलन ग्रेन जर्मिनेट अँड इट गोज फ्रॉम पोलन ट्यूब. ओके, अँड दे फ्यूज टू द ओव्ह्यूल. ओके, पोलन ग्रेन हा मेल पार्ट असतो आणि ओव्ह्यूल हा फिमेल पार्ट असतो. दे फ्यूज हिअर आणि यांचं या ठिकाणी फर्टिलायझेशन होते आहे इन द ओव्हरी आणि ओव्हरीचं रूपांतर नंतर फ्रूटमध्ये होते आणि ओव्ह्यूल जे आहे ओव्ह्यूलचं रूपांतर कशात होते आहे, सीड्समध्ये होते आहे. अशा पद्धतीनं एक कोऑर्डिनेशन असते आहे यांच्यामध्ये प्लांटमध्ये. दुसरं आपल्याला एक कोऑर्डिनेशन दिसते आहे फोटोट्रॉपिक मूव्हमेंट. आपल्याला माहिती आहे की सूर्यापासून येणारं जे काही सन रेज आहे यांच्याकडे मूव्हमेंट होतं आहे प्लांटची. प्लांट्स बेंड टुवर्ड्स द सन. अशा पद्धतीनं कुंडीमधलं झाड आपल्याला सूर्यप्रकाशाकडे झुकलेलं दिसते आहे. फोटो म्हणजे लाईट, फोटोट्रॉपिक प्रकाशाकडे त्याचा रिस्पॉन्स असतो आहे प्लांटचा. दॅट मूव्हमेंट इज नोन ॲज फोटोट्रॉपिक मूव्हमेंट. त्यानंतर इथं दिसते आहे आपल्याला या ठिकाणी थिग्मोट्रॉपिक रिस्पॉन्स. यामध्ये टेंड्रिल्स आहे, जसं पी प्लांट आहे. ओके,
कुकुंबर प्लांट असतं, या प्लांटला टेंड्रिल्स येतात आणि हे जेव्हा वॉलला किंवा एखाद्या सपोर्टला टच होतो आहे तर त्या ठिकाणी ते वाढू शकतं आहे. आधाराच्या साहाय्यानं वनस्पती वाढतात, त्याला थिग्मोट्रॉपिक रिस्पॉन्स असं म्हटलं जाते. अशा पद्धतीचं कोऑर्डिनेशन, कारण वनस्पतीमध्ये आपल्या शरीरामध्ये जशा नर्व सेल्स असतात त्या प्रकारच्या नर्व सेल्स नसतात. या ठिकाणी आपण बघूया मूवमेंट इन रिस्पॉन्स टू स्पेसिफिक केमिकल्स, इट इज कॉल्ड किमोट्रॉपिक मूवमेंट. पहिल्या याच्यात जे दिसते आपल्याला किमोट्रॉपिक मूवमेंट दिसते आहे. ओके, या ठिकाणी फर्टिलायझेशन जे होतं आहे, मूवमेंट इन रिस्पॉन्स टू स्पेसिफिक केमिकल इज कॉल्ड किमोट्रॉपिक मूवमेंट. फॉर एक्झाम्पल ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब टुवर्ड्स द ओव्ह्यूल. दुसरं आहे द मूवमेंट शोन बाय प्लांट टुवर्ड्स द सोर्स ऑफ लाईट इज कॉल्ड फोटोट्रॉपिक मूवमेंट. ही जी मूवमेंट दिसते आपल्याला दुसरी, ही फोटोट्रॉपिक आहे आणि ही मूवमेंट किमोट्रॉपिक मूवमेंट आहे आणि ही मूवमेंट फोटोट्रॉपिक मूवमेंट आहे. सम वाईन्स ग्रो ऑन द सपोर्ट. हे जे वाईन्स आहे, वेलवर्गीय वनस्पती असतात, ते ग्रो ऑन द सपोर्ट. द टेंड्रिल्स ऑफ दीज वाईन्स टेक्स द सपोर्ट अँड ग्रो. दिस इज कॉल्ड थिग्मोट्रॉपिक मूवमेंट. Thus plants respond to external stimuli. थिग्मोट्रॉपिक मूवमेंटमध्ये एक्सटर्नल स्टिम्युलीकडे ते रिस्पॉन्स करत असतात. चौथा आहे द रिस्पॉन्स टू स्टिम्युली लाईक ग्रॅव्हिटेशन अँड वॉटर इज नोन ॲज ग्रॅव्हिटेशनल मूवमेंट. म्हणजे ग्रॅव्हिटेशन मूवमेंट जी असते ही वरून खाली असते आहे, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ असते आहे. ओके, आणि पाण्याची जी मूवमेंट असते त्याला हायड्रोट्रॉपिक मूवमेंट म्हटलं जाते. फॉर एक्झाम्पल मूवमेंट ऑफ रूट. ऑल द अबव मूवमेंट आर रिलेटेड टू ग्रोथ, सो देर आर ग्रोथ रिलेव्हंट मूवमेंट. यामुळं ग्रोथ होते आहे त्या प्लांटची आणि म्हणून याला ग्रोथ रिलेव्हंट मूवमेंट म्हणतात. आणि काही हार्मोन्स असतात प्लांट आपल्या शरीरामध्ये, प्राण्यांच्या शरीरात जसे हार्मोन्स असतात त्याचप्रमाणे वनस्पतीच्या शरीरामधले हार्मोन्स आहे ऑक्झिन्स, जिबरेलिन्स अँड ॲबेसिसिक ॲसिड. दीज आर द प्लांट हार्मोन्स. ओके, डू यू अंडरस्टँड? ऑक्झिन, जिबरेलिन अँड ॲबेसिसिक ॲसिड्स आर द प्लांट हार्मोन्स. ओके, त्यानंतरचा पार्ट आपण या ठिकाणी बघूया. टेंड्रिल्स ऑफ क्लाइंबर्स आर सेन्सिटिव्ह टू टच. टेंड्रिल्स ऑफ क्लाइंबर्स आर सेन्सिटिव्ह टू टच. म्हणजे जिथे स्पर्श होईल त्या ठिकाणी ते वाढतात. हे हार्मोन्स कॉल्ड ऑक्झिन. म्हणजे आता जे आपण पाहिलं जे प्लांटमध्ये हार्मोन्स असते, ए हार्मोन कॉल्ड ऑक्झिन प्रोड्यूस इन द अपायकल पार्ट ऑफ द शूट हेल्प इन द इनलार्जमेंट ऑफ सेल. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाच्या गोष्टी, की ऑक्झिन जे असते आहे वनस्पतीच्या शूटमध्ये असते आहे आणि हे इनलार्जमेंट ऑफ सेल्स, वनस्पतीच्या वाढीसाठी ऑक्झिन्स हे हार्मोन्स मदत करत आहे. हार्मोन लाईक जिबरेलिन्स हेल्प इन स्टेम इलॉंगेशन. वनस्पतीचं खोड वाढण्यासाठी जिबरेलिन्सचा उपयोग होत आहे. सायटोकायनिन्स हेल्प इन सेल डिव्हिजन. हार्मोन ॲबेसिसिक ॲसिड. पाहता हे दोन ग्रोथ हार्मोन्स आहे. तर तिसरं जे हार्मोन्स आहे ॲबेसिसिक ॲसिड इज इफेक्टिव्ह इन प्रिव्हेन्शन अँड रिटार्डेशन ऑफ ग्रोथ, लीफ विल्टिंग एटसेट्रा. म्हणजे एखाद्या वनस्पतीची वाढ जर थांबवायची असेल तर ॲबेसिसिक ॲसिड त्या ठिकाणी त्याचा यूज करतात. ओके, आपल्या इकडे पण आपण तणनाशक म्हणून याचा वापर करत असतो. चौथा आहे ग्रोथ रिलेव्हंट मूवमेंट, इररिलेव्हंट मूवमेंट. आतापर्यंत आपण रिलेव्हंट मूवमेंट पाहिली. या ठिकाणी मूवमेंट होत आहे पण ग्रोथ होत नाही आहे, म्हणून याला ग्रोथ इररिलेव्हंट मूवमेंट म्हटले जाते. इन प्लांट लाईक टच मी नॉट मिमोसा, ज्याला आपण मिमोसा प्लांट म्हणतो आहे. ओके, तर ही जी वनस्पती आपण या ठिकाणी पहिल्या चित्रामध्ये बघतो आहे टच मी नॉट. ओके, ही वनस्पती तुम्ही बघितली असेल, स्पर्श केला की तिची पानं मिटतात. या वनस्पतीला मिमोसा प्लांट म्हटल्या जाते. टच मी नॉट. ओके, लाजाडूची वनस्पती म्हणतोय आपण. मग टच मी नॉट मूवमेंट अल्सो ऑकर ॲट द प्लेसेस अदर दॅन व्हेअर इट हॅज बीन टच. जिथे आपण स्पर्श करू त्या ठिकाणची पानं मिटतात. ही सुद्धा वनस्पतीची मूवमेंट आहे, बट इट इज इररिलेव्हंट ग्रोथ मूवमेंट.
some specific movement of plants do not lead to the plant's growth. Okay, such movements are called growth irrelevant movement. As a response to changes in the surrounding, plant hormones bring about various movement in plants. या ठिकाणी व्हीनस फ्लाय ट्रॅप बघू शकतो आपण. इथे पण टच झाला की ते फ्लाय ट्रॅप काय होत आहे, ट्रॅप होत आहे, बंद होत आहे. लोटसमध्ये पण संध्याकाळच्या वेळेस काय होत आहे, लोटसचं जे कमळाचं जे फूल असतं ते बंद होतं. बाल्सम जे वनस्पती तुम्ही बघितली असेल आपल्या इकडे, तिवडीचं झाड म्हणतोय आपण, त्या फळाला स्पर्श केला की ते फुटतं आहे. As a response to changes in the surrounding, as a response to changes in surrounding, plant hormones bring about various movement in plants. Look at here some various movement in plants. There are fibrils present on the leaves of Drosera. काय असते त्या त्यांच्या लीव्समध्ये, पानांमध्ये फायब्रिल्स असतं आहे. ओके, या लीव्स ऑफ ड्रॉसेरा which bend inward when the insect land on the leaves and surround and the insect from all sides. त्याला पूर्णपणे लपेटून घेतल्या जाते आणि इन्सेक्ट त्याच्या आतमध्ये येत आहे. व्हीनस फ्लाय ट्रॅप प्लांटमध्ये पण आपण या ठिकाणी बघतो, देर इज अ ट्रॅप दॅट अपियर्स and smells like flowers and deceives insect. When an insect visits the flower like trap, the trap closes up and trapped insect is digested by the plant. आणि हा जो इन्सेक्ट दिसता आहे, हा इन्सेक्ट काय होते, या व्हीनसच्या द्वारे, व्हीनस फ्लाय ट्रॅपच्या द्वारे काय होत आहे, त्या इन्सेक्टला डायजेस्ट केल्या जातं. अशा वनस्पती दलदलीच्या ठिकाणी वाढते आहे. शरीरामध्ये असणारी नायट्रोजनची जी कमी असते त्या जमिनीमध्ये, ती कमी ही अशा पद्धतीचे कीटकं खाऊन ती कमी करतात. द ट्रॅप क्लोजेस अप अँड ट्रॅप इन्सेक्ट द डायजेस्ट बाय द प्लांट. लोटस फ्लावर ओपन ड्युरिंग डे टाइम and tuberose open at night. In balsam, the ripened fruit dehisces and it bursts open at the right time to disperse the seed. Okay, these are the examples of growth irrelevant movement. त्यानंतर आपल्याला आपल्या वहीमध्ये काय लिहायचं आहे ते आपण या ठिकाणी बघूया. लेट्स प्रॅक्टिस मध्ये आपल्याला लिहायचं आहे. ऑब्झर्व द फिगर अँड आयडेंटिफाय द टाईप ऑफ मूवमेंट इन द प्लांट. यामध्ये कोणती मूवमेंट आहे, ही किमोट्रॉपिक मूवमेंट. कोणती आहे, किमोट्रॉपिक मूवमेंट. किमोट्रॉपिक मूवमेंट आहे. ओके, किमोट्रॉपिक मूवमेंट. आणि दुसरी जे मूवमेंट दिसते आपल्याला कोणती आहे, फोटोट्रॉपिक मूवमेंट. टुवर्ड्स द लाईट आहे म्हणून ही मूवमेंट कोणती होणार आहे, फोटोट्रॉपिक मूवमेंट. फोटोट्रॉपिक मूवमेंट. आणि तिसरी जी मूवमेंट आहे, ट्रॉपिक मूवमेंट आहे, टच मूवमेंट आहे. या ठिकाणी टच होतो आहे आणि अशा पद्धतीचा जी मूवमेंट असते आहे त्या मूवमेंटला म्हटल्या जाते थिग्मोट्रॉपिक मूवमेंट. याला काय म्हटलं जाते, थिग्मोट्रॉपिक मूवमेंट. थिग्मोट्रॉपिक मूवमेंट म्हटल्या जाते. ओके, ह्या 3 मूवमेंट आपण पाहिल्या. त्यानंतर आपण बघूया, या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. या ठिकाणी हार्मोन्स दिलेले आहे आणि आपल्याला त्यांचे फंक्शन्स लिहायचे आहे. ऑक्झिन्स जे असतं हे कशासाठी यूज होतं आहे, इनलार्जमेंट ऑफ सेल्स. इनलार्जमेंट ऑफ सेल. इनलार्जमेंट ऑफ सेल. इनलार्जमेंट ऑफ सेल. ओके, आताच आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर जिबरेलिन्स आहे, स्टेम इलॉंगेशन. जिबरेलिनचा उपयोग कशासाठी होतो आहे, स्टेम इलॉंगेशन. स्टेम इलॉंगेशन. ओके, आणि तिसरं जे आहे ॲब्सिसिक ॲसिड, हे प्रिव्हेन्शन अँड रिटार्डेशन ऑफ ग्रोथ. प्रिव्हेन्शन, PREVN, प्रिव्हेन्शन. प्रिव्हेन्शन अँड रिटार्डेशन. रिटार्डेशन म्हणजे याची ग्रोथ थांबवतो. रिटार्डेशन ऑफ ग्रोथ. ओके, म्हणजे वाढ थांबवण्यासाठी याचा ॲब्सिसिक ॲसिडचा यूज होतो आहे. ओके, त्यानंतर आन्सर इन 1 सेंटेन्स. व्हॉट कमांड डू मिमोसा प्लांट यूज इन मूवमेंट. ओके, आणि कोणती कमांड मिमोसा प्लांटमध्ये, लाजाळूच्या प्लांटमध्ये होते आहे, टच. टच केला की पानं मिटतात. आणि मग दुसरा जो प्रश्न विचारला आहे, राईट वेदर धिस मूवमेंट इज ग्रोथ इलेव्हेंट और ग्रोथ इररिलेव्हेंट.
तर ही कोणती मुवमेंट आहे? ग्रोथ इररिलेव्हंट आहे. कोणती मुवमेंट आहे? ग्रोथ इररिलेव्हंट आहे. ओके, तर अशा पद्धतीची आपण या ठिकाणी उत्तरं आपण अभ्यास करावा आणि ही जी ॲक्टिव्हिटी आहे, ॲक्टिव्हिटी नंबर 6 आहे, स्टँडर्ड 10 आपण पूर्ण करावी. माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझे राजकुमार तिरवानी यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि आपल्या मित्रांना शेअर करावं. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.